नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळ्यांचं? मी आपला टार्गेट अकॅडमी नाशिक या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, हळूहळू आता बोर्डाची परीक्षा जवळ येते आणि तुमचं टेन्शन हळूहळू वाढत जाणार आहे. ज्यांचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी आणि हे टेन्शन दूर करण्यासाठीच आपण बोर्डाचं पूर्ण प्रिपरेशन आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती करून घेतोय. तुम्हाला फक्त काय करायचंय, चॅनलला रेग्युलर अपडेट राहायचंय आणि रोज आपल्याला काय मॅथ्स, बायो हे आपले रिव्हिजन लेक्चर सिरीज मित्रांनो सुरू झालेली आहे आणि एकदम सोप्या भाषेत. नाही समजलं ना तर मी गॅरंटी देतो मित्रांनो, काय एकदम सोप्या भाषेत आपण इथे काय पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि ह्याच पॅटर्न वरती तुम्हाला या बोर्डाला काय क्वेश्चन असणार आहेत. तर मित्रांनो बघा, मागच्या लेक्चर्स मध्ये आपण मॅथ्स 1 चे 2 टॉपिक कंप्लीट केलेले आहेत, मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅट्रायसेस. तसंच मित्रांनो आता आपण पार्ट 2 चं डिफरन्शिएशन. बरेच मुलं कॅल्क्युलसला घाबरतात, तर आज आपण डिफरन्शिएशन एकदम सोप्या भाषेत कसं सॉल्व्ह करायचं तर ते आपण शिकून घेणार आहोत मित्रांनो. तर सगळ्यात आधी कोणकोणते इथं फॉर्म्युल्यांची गरज आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा, सगळ्यात आधी फर्स्ट वन, डी बाय dx डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n. सगळ्यात आधी आपल्याला याचा जास्त आपल्याला यूज होतो. काय? n x रेज टू n मायनस 1. ओके, क्लिअर. सेकंड वन, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x. लॉग x चा देखील आपल्याला बराचसा यूज होतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो? 1/x. नंतर मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x. e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह मित्रांनो e रेज टू x. नंतर मित्रांनो डी बाय dx ऑफ रूट x. रूट x चा डेरिव्हेटिव्हचा पण आपल्याला बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये यूज होणार आहे. रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट x. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. e रेज टू x चा जसाच्या तसा असतो आणि रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x. ओके मित्रांनो, नंतर आपल्याला हे मेन आपल्याला डेरिव्हेटिव्ह लागणार आहे आणि नंतर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह लागणार आहे. म्हणजेच काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो? कॉस एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स. नंतर मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. बघा, जे सी ने स्टार्ट होतात डेरिव्हेटिव्ह मध्ये त्यांचे डेरिव्हेटिव्ह काय मायनस असतात, काय निगेटिव्ह असतात. जे सी ने स्टार्ट होतात त्यांचे डेरिव्हेटिव्ह काय मायनस मध्ये असतात. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो मित्रांनो सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मित्रांनो सी ने स्टार्ट होतोय म्हणून काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बघा, टॅन चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, तर कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. टॅन सोबत सेक स्क्वेअर आहे, कॉट सोबत कोसेक स्क्वेअर, असं लक्षात ठेवायचं मित्रांनो. नंतर पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सेक एक्स का डेरिव्हेटिव्ह क्या होगा? बोलो. सेक एक्स का डेरिवेटिव होता है मित्र सेक एक्स टैन एक्स. क्या होता है? सेक एक्स टैन एक्स. बघा, सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होतो? सेक एक्स टॅन एक्स. नंतर मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो? मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. जे सी ने स्टार्ट होतात ते काय असतात? मायनस मध्ये असतात, असं लक्षात ठेवायचंय. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. कोणाकोणाची जोडी आहे? सेक आणि टॅनची. जर सेक एक्स चा सेक टॅन आहे तर कोसेक काय? कोसेक कोणासोबत आहे? कॉट सोबत. इथे बघा कॉट कोसेक, तसं कोसेक कोणासोबत आहे? कॉट सोबत. मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. राहील लक्षात. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस. साइन आणि कॉस भाऊ आहेत. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा मायनस साइन, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कॉटचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, सेक एक्सचा सेक एक्स टॅन एक्स, कोसेकचा मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. एकदम तोंडपाठ असलं पाहिजे. झोपेत जरी विचारलं तरी मित्रांनो
सांगता आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? सांगता आलं पाहिजे. क्लिअर मित्रांनो? हे आपल्याला साधे ट्रिग्नोमेट्रिकचे लागतात. नंतर मित्रांनो इथे इनव्हर्सचं देखील आपल्याला काय डेरिव्हेटिव्ह लागणार आहेत. नेक्स्ट डी बाय dx ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स, साइन इनव्हर्स ऑफ एक्स काय बघा 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर साइन इनव्हर्स ऑफ एक्स. इझी मित्रांनो, हे पण लक्षात ठेवायला. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स एक्स मायनस साइनचा जो आहे तोच फक्त कॉसला निगेटिव्ह मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. नेक्स्ट थर्ड वन डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ एक्स, tan इनवर्स ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनवर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. बघा कसं लक्षात ठेवायचंय. साइनचा 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, कॉसचा मायनस, साइन आणि कॉस सेम आहे, फक्त कॉस मध्ये मायनस आहे, सी ने जे आहे ते मायनस ने लागतात, एवढं लक्षात ठेवायचं इथे पण. ओके. मग कॉस इनवर्सचा काय मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉट इनवर्सचा मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, दोघं सेम आहे, फक्त कॉट मध्ये मायनस साइन लागेल. आता सेक इनवर्स कसं लक्षात ठेवायचं बघा. हे इथं बघा साइनच्या याच्यात 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, तर इथं उलट होतं एक्स स्क्वेअर मायनस 1 रूट मध्ये, हे रूट फक्त उलट होतं आणि एक्स्ट्रा फक्त इथं एक्स लागतो, असं लक्षात ठेवायचं. ओके. इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, तर इथं एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. ओके. आणि कोसेक इनवर्स ऑफ एक्स मायनस 1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. मित्रांनो इथं दोन फॉर्म्युले आहेत. ओके. पण ते काय एक्स लेस दॅन 1 साठी आहे, तर तो काय आपल्याला युज होत नाही बऱ्यापैकी. ओके. तर एवढंच आपल्याला काय इथं लक्षात ठेवायचं आहे. जे मेन आहे तेच आपण इथे सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण जास्त काय कन्फ्युज होत नाही. तर मग मित्रांनो राहिले का लक्षात? बोला. तोंडपाठ पाहिजे. काय पाहिजे? तोंडपाठ. ओके. आणि जो व्हिडिओ बघतो त्याने कमेंट टाकत चला लेक्चर कसं झालं. बघा आम्हाला सुद्धा म्हणजे कळतं की तुम्हाला किती समजलंय, काय समजलंय मित्रांनो. तर नक्की कमेंट मध्ये टाकायचं आणि लाईक करायला विसरू नका. लाईक करायला पैसे लागतात का? नाही, पण तुमच्या लाईक आम्हाला काय अजून प्रोत्साहित करतं. ओके. जो पण व्हिडिओ बघणार आहे त्याने आधी लाईक करायचंय आणि कमेंट करायचंय. तर मित्रांनो बघा पहिला क्वेश्चन काय बघा. बघा इफ y इज इक्वल टू सेक ऑफ रूट एक्स देन फाइंड dy बाय dx. तर मित्रांनो काय सगळ्यात आधी डिफरन्शिएट हे आपल्याला लिहिणं इथं गरजेचं आहे. ओके. इफ दिलेलं आहे y इज इक्वल टू काय सेक ऑफ रूट एक्स, डिफरन्शिएट. ओके. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx सांगितलंय ना, म्हणून विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ आपल्याला काय एमसीक्यू मध्ये काय नुसता डेरिव्हेटिव्ह घ्यायची सवय लागलेली असते, म्हणून काय हे आपल्याला लक्षात नाही राहत. पण हे आपल्याला काय बोर्डाला जर आउट ऑफ मार्क पाहिजे असतील तर आपल्याला मित्रांनो स्टेप बाय स्टेप लिहिणं काय आहे इथे गरजेचं आहे. काय आहे गरजेचं. आता मित्रांनो बघा सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक एक्स टॅन एक्स, बरोबर आहे. सेक एक्स टॅन एक्स, पण एक्सच्या ठिकाणी काय इथं रूट एक्स, म्हणून सेक ऑफ रूट एक्स आणि टॅन ऑफ रूट एक्स. आणि मित्रांनो कायम लक्षात ठेवा जर इथं एक्स वेगळा असेल, फंक्शन वेगळं असेल, एक्सच्या ठिकाणी कोण आहे इथं रूट एक्स,
मग एक्स जर वेगळा असेल ना, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मित्रांनो, परत त्याचा काय घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह. कारण इथं एक्सच्या ऐवजी कोणी रूट एक्स, जर एक्सच्या ऐवजी कोणी वेगळं असेल तर त्याचा कायम डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. समजा इथं सेक ऑफ ई रेस टू एक्स राहिलं असतं तर काय केलं असतं आपण, सेक ऑफ ई रेस टू एक्स, टॅन ऑफ ई रेस टू एक्स, आणि परत त्याचा काय ई रेस टू एक्सचा काय घेतला असता, डेरिव्हेटिव्ह घेतला असता मित्रांनो. कायम लक्षात ठेवा, जर एक्सच्या ठिकाणी कुठलंही वेगळं असेल तर परत त्याचा काय घ्यायचं आहे, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. समजा इथं एक्स क्यूब राहिलं असतं तर काय, सेक ऑफ एक्स क्यूब, टॅन ऑफ एक्स क्यूब, आणि परत त्या एक्स क्यूबचा काय आपण डेरिव्हेटिव्ह घेतला असता मित्रांनो. ओके, तर हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. तर मग काय येईल, सेक ऑफ रूट एक्स इंटू टॅन ऑफ रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स. बरोबर आहे. मग हे फायनल आन्सर काय येईल मित्रांनो, सेक ऑफ रूट एक्स, हा टू रूट एक्स पूर्ण डिवाइड टाकतो, सेक ऑफ रूट एक्स इंटू टॅन ऑफ रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स येईल असं आन्सर. हे झालं तुमचं फायनल आन्सर मित्रांनो. ओके, क्लिअर. ओके, जर तुम्ही स्टेप बाय स्टेप, आणि याला शेवटी काय करून टाकायचं, बॉक्स करून टाकायचा. ओके, क्लिअर. आपल्याला एकदम आउट ऑफ मार्क. प्रेझेंटेशन देखील आपल्याला काय खूप छान ठेवायचंय मित्रांनो. ओके, चेक करण्याला पण वाटलं पाहिजे, अरे काय हँडरायटिंग आहे, म्हणजे त्या तुमच्या हँडरायटिंग तुमच्या प्रेझेंटेशनच्या प्रेमात पडलं पाहिजे. काय तुमच्या प्रेझेंटेशनच्या प्रेमात पडलं पाहिजे मित्रांनो. ओके, क्लिअर. जायचं पुढे. नेक्स्ट पुढचं काय मित्रांनो, बघा काय दिलंय, इफ y इज इक्वल टू tan स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब देन फाइंड dy बाय dx. मग काय दिलेलं आहे बघा, y इज इक्वल टू tan स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब, लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, क्लिअर. डिफरन्शिएट with respect to x, differentiate with respect to x, therefore dy by dx is equal to, किंवा स्टेप बाय स्टेप d by dx ऑफ y म्हणजेच काय, dy by dx is equal to d by dx of tan square of log of x cube. ओके, स्टेप बाय स्टेप आपल्याला मित्रांनो लिहायचंय. आता मित्रांनो बघा, जेव्हा पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल आणि रेस टू अशी काही पॉवर असेल तर कायम आपल्याला याच फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं आहे. एक्स रेस टू एन चं काय असतं, एक्स इथे काय ट्रिग्नोमेट्रिक, एन एक्स रेस टू एन -1. बरोबर आहे, क्लिअर. मग इथं काय एन किती, 2. मग याचं डेरिव्हेटिव्ह आधी घेऊन घ्यायचा, 2 याला पुढे आणून घ्यायचं, 2 tan ऑफ 2 - 1 किती, 1च, म्हणजे 2 tan ऑफ, ओके, d बाय dx ऑफ tan स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब काय 2 tan. ओके, क्लिअर. आणि d बाय dx ऑफ क्लिअर tan ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके मित्रांनो, क्लिअर. ओके, काय केलं आपण आधी, याचं काय केलं, tan स्क्वेअरचं काय इरेस टू n, जसं आपण लिहितो ना एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x, तसं tan स्क्वेअर. ओके, इथं एक्सच्या ठिकाणी हे वेगळं फंक्शन आहे. ओके, क्लिअर. मग काय 2 tan ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब, इथं लॉग ऑफ एक्स क्यूब राहिलं बघा, 2 tan ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. आणि मित्रांनो परत त्याचा, ओके, परत त्याचा काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह. फंक्शन काय इथं tan आहे ना, मग परत त्याचं काय घ्यायचं आहे मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह tan ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके मित्रांनो, मग काय येईल बघा, बघा 2 tan ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब, 2 tan ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, आता मित्रांनो फंक्शन काय टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर ऑफ एक्स. बरोबर आहे, सेक स्क्वेअर ऑफ एक्स, एक्स काय इथं लॉग ऑफ एक्स क्यूब. बरोबर आहे. आणि एक्स वेगळा असेल तर मित्रांनो परत आपण त्याचा काय घेणार आहे, डेरिव्हेटिव्ह. एक्स वेगळा असेल तर जोपर्यंत एक्स वेगळा आहे तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेतच चालायचं. एक्स काय इथं लॉग ऑफ एक्स क्यूब. क्लिअर इथपर्यंत? ओके, क्लिअर. मग काय येईल मित्रांनो बघा, 2 tan ऑफ
2 tan of log of x cube. ओके 2 tan of log of x cube into sec square log of x cube. ओके आणि लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे 1 अपॉन एक्स. बरोबर आहे, लॉग फंक्शन आहे ना, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन एक्स. आता एक्स काय इथं एक्स क्यूब, एक्स काय एक्स क्यूब. बरोबर आहे, लॉग ऑफ एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन एक्स क्यूब आणि परत एक्स काय इथं एक्सच्या ठिकाणी एक्स क्यूब आहे म्हणून परत त्याचा काय घ्यावं लागेल मित्रांनो, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. बरोबर आहे, क्लिअर. जोपर्यंत एक्स फायनल वेगळा असतो तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेतच चालायचं. मग काय 2 tan of log of x cube, 2 tan of log of x cube into sec square log of x cube, log of x cube into डेरिव्हेटिव्ह ऑफ x cube काय मित्रांनो x square. x cube चा डेरिव्हेटिव्ह काय 2x square. बरोबर आहे, क्लिअर. x raised to n च्या फॉर्म्युल्यानुसार. ओके क्लिअर. 3x cube आहे ना इथं, n काय इथं 3x square येईल. ओके एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह बघा, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय 3x square आणि आपण हा खाली एक्स क्यूब जसाच्या तसा. क्लिअर इथपर्यंत. ओके कोणता फॉर्म एक्स रेस टू एन. ओके एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो एन एक्स रेस टू एन मायनस 1. मग एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मित्रांनो 3x square आणि हा अपॉन एक्स क्यूब जसा तसा. आता मित्रांनो बघा या एक्स स्क्वेअरने इथले 2x काय होतील कॅन्सल होतील आणि हा 3 into 2 किती होईल 6 tan of log of x cube, 6 tan of log of x cube into sec square log of x cube. ओके अपॉन हा खाली काय राहिला आहे x अपॉन x येईल असं. हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघा स्टेप बाय स्टेप परत सांगतो, थोडा अवघड होता क्वेश्चन. बघा सगळ्यात आधी tan स्क्वेअर. ओके एक्स रेस टू एन च्या फॉर्म नुसार तो n पुढे येतो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचंय. 2 tan of log of x cube आणि फंक्शन मेन फंक्शन काय येतं ट्रिग्नोमेट्रिक म्हणून परत त्या टॅनचा काय डेरिव्हेटिव्ह. ओके टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर. इथे एक्स वेगळा होता, एक्स काय होता लॉग ऑफ एक्स क्यूब म्हणून परत त्याचा काय घेतला आपण डेरिव्हेटिव्ह. लॉग ऑफ एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन एक्स. एक्स काय होतं इथं एक्स क्यूब. ओके एक्स वेगळा होता म्हणून मित्रांनो परत त्या एक्स क्यूबचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 3x square. ओके या एक्स स्क्वेअर ने इथले 2x काय झाले कॅन्सल. 3 into 2 किती 6 tan of log of x cube into sec square log of x cube अपॉन x. क्लिअर मित्रांनो, काही डाऊट समजलाय जायचं पुढे. ओके काही डाऊट घ्यायचा पुढचा क्वेश्चन. इझी. पुढचा बघा काय सेम. आता इथे बघा म्हणताना फक्त वेगळं म्हटलंय, मागच्या याच्यात डायरेक्ट लेट वाय म्हणजे इफ वाय इज इक्वल टू इथं काय डिफरन्शिएट साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय घ्यायचं मित्रांनो आपल्याला डेरिव्हेटिव्ह. मग इथं काय आधी फंक्शनला लेट मानायचं. लेट वाय कायम फंक्शन वाय मध्ये असतं. बरोबर आहे. लेट वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स. फंक्शन काय साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स. बरोबर आहे मित्रांनो. मग काय सांगितलं आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर आहे. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स. ओके साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स. मित्रांनो बोला साइनचा डेरिव्हेटिव्ह कोण. साइनचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे कॉस. साइनचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे कॉस. आणि काय रे एक्स वेगळा आहे म्हणून परत त्याचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. कायम लक्षात ठेवायचं इथं जर वेगळं कोणी बसलेलं असेल परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. परत त्याचा काय घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. क्लिअर. ओके एकदम इझी मित्रांनो. ओके हे पूर्ण विचारलेले क्वेश्चन आहे. मी लिहून पण देतो कधी कोणता क्वेश्चन आला होता. कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स. ओके हा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो 2x आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1.
बरोबर आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1. ओके, मग जे छोटं फंक्शन असतं ना कायम ते आधी लिहायचं मित्रांनो. मग फायनल आन्सर काय येईल, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 2x प्लस 1 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स. हे झालं तुमचं फायनल आन्सर. इझी आहे, बोलत इझी आहे. हा कधी विचारला होता बघा, फेब्रुवारी 2020. काय फेब्रुवारी 20 ला विचारला होता मित्रांनो. ओके, फेब्रुवारी 20 ला. क्लिअर. ओके, तर मित्रांनो खूप इझी बघा. फक्त काय आपल्याला काय प्रॅक्टिसची गरज आहे. काय आहे प्रॅक्टिसची गरज. आणि काय आपल्याला फक्त इथं लेक्चर अटेंड करायचंय, ऑटोमॅटिक काय क्वेश्चन सोडवता येणार आहे मित्रांनो. ओके, जायचं पुढे. काही डाऊट घ्यायचं पुढचा क्वेश्चन बोला. काय पुढे बघा, लॉग ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओके, तर चला चुटके में से सॉल्व करेंगे इनको. पहिला काय रे, लेट y इज इक्वल टू, या फंक्शनला y ने डिनोट करून टाकायचं. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओके, क्लिअर. मग काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येईल मग, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओके मित्रांनो, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन एक्स. एक्स काय मित्रांनो इथं सेक एक्स प्लस टॅन एक्स, आणि एक्स वेगळा असेल तर परत त्याचं काय घेतो मित्रांनो, कायम लक्षात ठेवायचं आहे, परत त्याचं काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओके, क्लिअर. मग काय येईल मित्रांनो, सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सांगा मला. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स प्लस सेक एक्स टॅन एक्स. ओके, हे 1 ने मल्टिप्लाय केल्यावर हेच राहणार आहे, म्हणून काय सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स येईल मित्रांनो असं. ओके, आता दोघांमधून काय कॉमन निघतोय, सेक एक्स कॉमन निघतोय बघा. मग काय, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू, काय कॉमन निघतोय दोघांमधून, सेक एक्स. मग सेक एक्स कॉमन काढला तर मित्रांनो काय राहील, टॅन एक्स प्लस एक सेक एक्स कॉमन काढलाय म्हणजे एक सेक एक्स उरेल अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स येईल मित्रांनो असं. ओके, दोघं ब्रॅकेट सेम दिसत आहेत, सेक एक्स प्लस टॅन एक्स, सेक एक्स प्लस टॅन एक्स दोघं काय होऊन जातील, कॅन्सल. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू काय उरेल, फक्त सेक एक्स. काय उरेल, सेक एक्स. हे झालं तुमचं फायनल आन्सर. हे प्रत्येक स्टेपला dy बाय dx लिहित चालायचं, dy बाय dx. ओके, देअरफॉर dy बाय dx. ओके मित्रांनो, इझी आहे. काही डाऊट. हा कधी विचारला होता बघा, फेब्रुवारी 20. हा देखील फेब्रुवारी 20 लाच विचारला होता. ओके, इझी मित्रांनो, बोला काही डाऊट. जायचं पुढे, सांगा. इझी आहे, मला सांगा. काही वेळ लागणार आहे का, फक्त काय एक्स वेगळा असेल ना परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत चालायचं, बस एवढंच डोक्यात फिट करायचंय. जायचं पुढे मित्रांनो. बघा पुढचा काय, आता इथं इनवर्स आहे मित्रांनो. बघा इनवर्सचे फॉर्म्युले लिहून दिले. ओके, तर सगळ्यात मित्रांनो बघा, बरेच मुलं काय करणार, इथं साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार, सेक इनवर्सचा डायरेक्ट घेणार. डायरेक्ट घेतलं तर कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. आपल्याला काय सेक आणि कॉस काय रेसिप्रोकल आहे, बरोबर आहे. सेक आणि कॉस काय रेसिप्रोकल आहे ट्रिग्नोमेट्रिक नुसार. मग आता इथे बघा काय, आधी लिहून घेऊया आपण, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, याला आपण कमी करूया, रिड्यूस करूया, प्लस काय सेक इनवर्स ऑफ. जसा जो क्वेश्चन आहे ना तो परत पहिल्या स्टेप मध्ये लिहून घ्यायचा. देअरफॉर y इज इक्वल टू, अजून मी डेरिव्हेटिव्ह नाही घेते, याला सिम्प्लिफाय करतोय, रिड्यूस करतोय. बघा मित्रांनो काय, सेक आणि कॉस काय रेसिप्रोकल आहे.
तर याला असं लिहू शकतो कॉस इनवर्स ऑफ 3x 1/3x रेसिप्रोकल काय 3x. बरोबर आहे. कारण का असं लिहिलं बघा, इथे पण 3x आहे आणि इथे पण काय रे 3x आहे. आणि मित्रांनो ही ट्रिग्नोमेट्रीची काय प्रॉपर्टी इनवर्सची काय काय प्रॉपर्टी आहे मी शिकवली बघा. साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय π/2. याची व्हॅल्यू काय असते डायरेक्ट π/2. काय जर दोघीकडे एक्स सेम असेल, बेस काय सेम असेल, साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स दोघं सोबत पाहिजे पण, तर त्याची व्हॅल्यू काय असते π/2. सेम टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉट इनवर्स ऑफ एक्स याची व्हॅल्यू काय असते मित्रांनो π/2. टॅन आणि कॉट सोबत. तसंच सेक इनवर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इनवर्स ऑफ एक्स याची व्हॅल्यू काय असते मित्रांनो π/2. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग इथे एक्सच्या ठिकाणी फक्त कोण आहे 3x. ओके, दोघं काय पाहिजे, दोघीकडे काय पाहिजे सेम पाहिजे, म्हणून सगळ्या आधी काय करून घेतलं सेम. मग याचं डायरेक्ट आन्सर काय येऊन जाणार आहे आपल्याला इथं π/2. याला काय करून घेतलं मित्रांनो रिड्यूस करून घेतलं. मग इथं लिहायचं कोणती प्रॉपर्टी वापरली आपण ती लिहून टाकायची. साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2. म्हणजे समजलं पाहिजे की आपण ते कसं आणलं. ओके, मग आता याचा काय घ्या मित्रांनो डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, therefore dy by dx is equal to d by dx of π/2. ओके, π/2 चा डेरिव्हेटिव्ह. कॉन्स्टंटचा π/2 काय मित्रांनो कॉन्स्टंट, आणि कायम कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो 0. मग therefore dy by dx is equal to 0. इज इक्वल टू 0. कायम मित्रांनो हे काय करायचंय आपल्याला लक्षात ठेवायचंय. काय ठेवायचंय लक्षात. ओके, काही डाऊट क्लिअर मित्रांनो, समजलंय, जायचं पुढे. ओके, क्लिअर, गॉट इट, इझी आहे. ही झाली पहिली स्टेप मित्रांनो. आणि समजा तुम्हाला मित्रांनो काय ही जर प्रॉपर्टी माहिती राहिली नसती तर काय केलं असतं. तर मित्रांनो बघा काय यालाच मेथड 2 ने देखील सॉल्व्ह केलं असतं. म्हणजेच काय मित्रांनो बघा ही मेथड 1 आणि डायरेक्ट मेथड 2 म्हणजेच काय रे आपलं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काय होतं आपलं y इज इक्वल टू काय साइन इनवर्स ऑफ 3x प्लस कॉस इनवर्स ऑफ 3x. बरोबर आहे मित्रांनो, असं होतं. समजा मला प्रॉपर्टी माहिती नाही, मग आपण काय इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह वापरला असता. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो 1/√1 - x². x काय इथं 3x. बरोबर आहे, क्लिअर. आणि x वेगळा असेल तर परत त्याचा काय घेतो आपण डेरिव्हेटिव्ह d by dx ऑफ 3x येईल मित्रांनो असं. तसंच कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो -1/√1 - x². x काय इथं 3x आणि x वेगळा असेल तर परत कायम आपण त्याचा काय घेतो मित्रांनो डेरिव्हेटिव्ह. हे आपल्याला विसरायचं नाहीये, कायम परत परत सांगतोय मी. ओके, क्लिअर. मग 3x चा डेरिव्हेटिव्ह काय 3/√1 काय 1 - 3 चा डेरिव्हेटिव्ह 3 चा स्क्वेअर 9 आणि x चा स्क्वेअर x² येईल. 3x ब्रॅकेट स्क्वेअर काय 9x². ओके, हे प्लस मायनस काय होऊन जाईल मित्रांनो मायनस. 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 3 × 1 3/√1 - 3x चा स्क्वेअर 9x². ओके मित्रांनो, डिनॉमिनेटर सेम आहे. मग वर्षांचं काय होईल डायरेक्ट सबट्रॅक्शन 3 - 3 किती 0 आणि डिनॉमिनेटर एकच वेळेस लिहिणार. ओके, 0 काय 0च असतं, म्हणून फायनल आन्सर काय आलं 0. मग ही झाली तुमची मेथड 2. स्टेप बाय स्टेप जर फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं असेल तर कुठलीही मेथड वापरा, आउट ऑफ मार्क भेटणार आहेत. ओके, इथे जरी स्टेप कमी असल्या तरी काय आपण डायरेक्ट प्रॉपर्टी वापरली ओके तरी आपल्याला काय आउट ऑफ मार्क्स भेटतील. ओके, फक्त प्रेझेंटेशन हे एकदम चांगलं असलं पाहिजे. स्टेप बाय स्टेप एकदम डिटेल मध्ये आपल्याला असणं गरजेचं आहे. ओके, मग इथं काय वापरलं ते लगेच कर्ली ब्रॅकेट मध्ये काय करून टाकायचं लिहून टाकायचं. ओके, काही डाऊट समजलंय मित्रांनो. स्टेप बाय स्टेप सर्व सांगतोय, बोर्डाला काय अपेक्षित आहे काय नाहीये. ओके, जायचं पुढे मित्रांनो. एवढ्या सोप्या भाषेत लिहून देतो, गॅरंटी देतो, कुठेच तुम्हाला काय भेटणार नाही. ओके, आता पुढे मित्रांनो बघा
एक्सपोनेन्शियलचं आहे बघा रेस टू ए, बरोबर आहे. आणि प्रूव्ह दॅट करायचंय मित्रांनो. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. कधी विचारलाय बघा. ओके, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. मार्च 14 कधी विचारलाय? मार्च 14. ओके, खूप महत्वाचा येऊ शकतो अशा पॅटर्न वरती, कायम लक्षात ठेवा. ओके, मग व्यवस्थित लक्षात ठेवा. कायम जेव्हा रेस टू असेल ना मित्रांनो, आपण याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. ओके, बरोबर आहे, क्लिअर. मग मित्रांनो इथं काय, कायम रेस टू जेव्हा असेल ना, याला सिम्प्लिफाय करण्यासाठी लॉग घेऊन टाकायचं. काय करून टाकायचं? ओके, क्लिअर. लेट त्या फंक्शनला आधी माना, लेट y इज इक्वल टू, हे कायम लक्षात ठेवायचं आहे, हे आधी मानून घ्यायचं आहे. लेट, ठीक आहे. इथं प्रूव्ह दॅट आहे ना, मग फक्त डायरेक्ट लिहा. प्रूव्ह दॅट आहे ना, इथं दोघं साईडला इक्वल टू आहे, मग डायरेक्ट घ्या. काय? x रेस टू p इंटू y रेस टू q इज इक्वल टू x प्लस y रेस टू p प्लस q, बरोबर आहे. याला सिम्प्लिफाय करण्यासाठी काय? टेकिंग लॉग्स ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग्स ऑन both sides, taking logs on both sides. Therefore log of x raised to p to y raised to q is equal to log of x plus y raised to p plus q. ओके, कायम रेस टू जेव्हा असेल तेव्हा लॉग घेऊन टाकायचं मित्रांनो, सोपं होऊन जातं. आता इथं बघा एक्स आणि वाय दोघं वेगवेगळे, मग काय रे, लॉग जेव्हा कॉमन असेल यम इंटू एन, लॉगची प्रॉपर्टी मित्रांनो बघा, इथं लॉगच्या प्रॉपर्टी लिहून देतो मी. काय? लॉग ऑफ यम रेस टू एन, रेस टू असेल ना कायम, याला सिम्प्लिफाय करण्यासाठी हा पुढे येतो, म्हणजेच काय, एन लॉग ऑफ यम, ही झाली लॉगची पहिली प्रॉपर्टी. लॉग ऑफ यम रेस टू एन इज इक्वल टू एन लॉग ऑफ यम. सेकंड, लॉग ऑफ यम एन, लॉग ऑफ यम इंटू एन. ओके, जेव्हा इंटू असेल मध्ये तेव्हा काय रे, दोघं सेपरेट होतात आणि मध्ये प्लस लागतो. काय लागतो? प्लस. लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ एन. आणि मित्रांनो जेव्हा डिव्हिजन असेल, लॉग ऑफ यम अपॉन एन, जेव्हा डिव्हिजन असेल सेपरेट होताना काय, मध्ये मायनस साइन लागतं. काय लागतं? मायनस साइन. लॉग ऑफ यम मायनस लॉग ऑफ एन, कायम लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, क्लिअर. ओके, तर मित्रांनो बघा, काय मध्ये इंटू ए, लॉग सेपरेट होताना काय होईल मग इथं, लॉग ऑफ एक्स रेस टू पी प्लस लॉग ऑफ वाय रेस टू क्यू. ओके, लॉगची प्रॉपर्टी लॉग ऑफ एम रेस टू एन काय असतो, पी एन, एन काय इथं पी प्लस क्यू, एन लॉग ऑफ एम, एम काय इथं एक्स प्लस वाय, पहिली प्रॉपर्टी. ओके, सेम इथं लॉग ऑफ एम रेस टू एन आहे, त्याला सिम्प्लिफाय करून घ्या. एन लॉग ऑफ एम, पी लॉग ऑफ एक्स प्लस क्यू लॉग ऑफ वाय इज इक्वल टू पी प्लस क्यू लॉग ऑफ एक्स प्लस वाय येईल मित्रांनो असं. ओके, क्लिअर, काही डाऊट? ओके, मग याला काय करा, आता सॉल्व करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मित्रांनो, 1 अपॉन एक्स. मी इथंच लिहितो बघा, या प्रॉपर्टी राहिल्या लक्षात. ओके, क्लिअर. तर मग मित्रांनो काय येईल बघा, देअरफॉर लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह पी कॉन्स्टंट येतो. जसं जसा कायम बरेच मुलं काय करतात, कॉन्स्टंट असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह झिरो घेऊन टाकतात. डेरिव्हेटिव्ह झिरो कधी घ्यायचं मित्रांनो, जेव्हा मध्ये प्लस किंवा मायनस असेल तर त्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह येतो. पण हा पी काय, मल्टिप्लाय, एका फंक्शनला जेव्हा मेन फंक्शनला जेव्हा मल्टिप्लाय असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कधीच घेत नाही, एवढं लक्षात ठेवा. ओके, तो जसाच्या तसा ठेवायचा असतो. क्लिअर. मग तो पी जसा त्याचा, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे, 1 अपॉन एक्स प्लस क्यू जसा जसा लॉग व्हायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय, आणि परत विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय ना इथं, मग वायचा परत विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल, डीवाय बाय डीएक्स. बरेच मुलं हे विसरतात मित्रांनो. बघा इथं फंक्शन काय, वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय मित्रांनो, विथ रिस्पेक्ट टू
तो एक्स परत व्हायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल dy बाय dx. आधी आपण लॉग व्हायचा डेरिव्हेटिव्ह घेतला, लॉग व्हायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y आणि इथं फंक्शन y म्हणून परत विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल dy बाय dx. क्लिअर इथपर्यंत? ओके. सेम इथं काय p प्लस क्यू कॉन्स्टंट येतो जसा तसा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय रे 1 अपॉन एक्स. एक्स काय इथं एक्स प्लस वाय आणि एक्स वेगळा असेल तर परत त्याचा काय घेतो मित्रांनो आपण डेरिव्हेटिव्ह घेतो इंटू डी बाय dx ऑफ एक्स प्लस वाय. ओके क्लिअर मित्रांनो? हे काय p इंटू 1 p अपॉन एक्स प्लस क्यू इंटू 1 क्यू अपॉन वाय dy बाय dx इज इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केल्यावर तेच राहणार आहे p प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येईल मित्रांनो 1, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx येईल मित्रांनो असं. ओके. मग हा ब्रॅकेट काय हा काय पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. मग काय येईल देअरफॉर p बाय एक्स प्लस क्यू अपॉन वाय dy बाय dx इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केल्यावर तेच राहणार आहे p प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय प्लस p प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय dy बाय dx येईल मित्रांनो असं. ओके काही डाऊट? ओके क्लिअर. मग हा काय पूर्ण ब्रॅकेटला आपण काय केलं मल्टिप्लाय केला. ओके हा ब्रॅकेट पूर्ण घ्या वाटल्यास एक्स प्लस वाय डिवाइड. ओके क्लिअर. मित्रांनो dy बाय dx ची टर्म जी ती एका साइडला ना. ओके देअरफॉर q अपॉन y dy बाय dx मायनस p प्लस q अपॉन एक्स प्लस वाय dy बाय dx. ओके इज इक्वल टू हा प्लस इकडे येताना काय होईल मायनस. ही टर्म काय p प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय मायनस p अपॉन एक्स येईल मित्रांनो. dy बाय dx एका साइडला आणलं, दोघांमधून dy बाय dx कॉमन निघेल मित्रांनो. काय येईल बघा देअरफॉर q अपॉन y देअरफॉर q अपॉन y मायनस मायनस काय बघा p प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय p प्लस क्यू अपॉन एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx. dy बाय dx काय केलं आपण कॉमन काढलंय मित्रांनो. येईल असं इज इक्वल टू इथं काय येईल मित्रांनो हे काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स इंटू पी प्लस क्यू. बघा एक्स इंटू पी प्लस क्यू मध्ये मायनस आहे मायनस काय p इंटू एक्स प्लस वाय p इंटू एक्स प्लस वाय अपॉन अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय येईल मित्रांनो असं. काही डाऊट? ओके हे काय होतं इथं पण सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल बघा q इंटू एक्स प्लस वाय मायनस वाय इंटू पी प्लस क्यू अपॉन वाय इंटू एक्स प्लस वाय. ओके इंटू dy बाय dx. ओके इज इक्वल टू हे काय मल्टिप्लाय करा काय येईल बघा p इंटू एक्स पी एक्स प्लस क्यू इंटू एक्स क्यू एक्स मायनस p इंटू एक्स पी एक्स. हे मायनस प्लस काय मित्रांनो मायनस पी वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय. क्वेश्चन मोठा आहे मित्रांनो येईल असं. ओके क्लिअर. हे सेम काय होईल मल्टिप्लाय होईल ब्रॅकेटला क्यू इंटू एक्स क्यू एक्स ओके प्लस क्यू वाय मायनस पी इंटू वाय पी वाय मायनस प्लस मायनस क्यू वाय अपॉन वाय इंटू एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx इक्वल टू काय मित्रांनो प्लस पी एक्स मायनस पी एक्स कॅन्सल होऊन जाईल. काय राहील इथं क्यू एक्स मायनस पी वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय येईल मित्रांनो असं. बघा हे इथून काय कॅन्सल होईल प्लस क्यू वाय मायनस क्यू वाय कॅन्सल होऊन जाईल मित्रांनो. मग काय येईल बघा देअरफॉर काय राहील देअरफॉर क्यू एक्स मायनस काय पी वाय अपॉन एक वाय इंटू एक्स प्लस वाय. ओके मित्रांनो इंटू dy बाय dx
ओके, इज इक्वल टू काय क्यू एक्स मायनस पी वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय येईल मित्रांनो. असं बघा, चेक करा. क्लिअर. आपल्याला डीवाय बाय डी एक्स एका साईडला ठेवायचंय. मग इकडे येताना काय होईल मित्रांनो, रेसिप्रोकल होईल. बरोबर आहे. मग काय येईल, देअर फोर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू क्यू एक्स मायनस पी वाय अपॉन एक्स इंटू एक्स प्लस वाय इंटू वाय इंटू हे इकडे जाताना काय होईल मित्रांनो, रेसिप्रोकल वाय इंटू एक्स प्लस वाय अपॉन क्यू एक्स मायनस पी वाय. बरोबर आहे. हे दोघं ब्रॅकेट सेम आहे, कॅन्सल होऊन जाईल. हे दोघं ब्रॅकेट सेम आहे, कॅन्सल होऊन जाईल. मग काय उरेल फक्त देअर फोर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथं वरती काय उरलंय वाय आणि खाली काय उरलंय एक्स. हेन्स प्रूव्ड. शो दॅट करायचं होतं ना आपल्याला. काय होता क्वेश्चन बघा, प्रूव्ह दॅट डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. हेन्स प्रूव्ड. ओके, हेन्स प्रूव्ड. हे लाईन लिहिणं गरजेचं आहे. क्वेश्चन मोठा होता मित्रांनो, पण महत्वाचा होता. ओके, काही डाऊट? समजलंय सगळ्यांना? चेक करा. सगळ्यात आधी आपण काय रेश टू असेल त्याला आपण आधी काय केलं, रिड्यूस करून टाकलं. तर कायम लक्षात ठेवा, रेश टू जेव्हा असेल लॉगची प्रॉपर्टी वापरायची. काय वापरायची मित्रांनो, जेव्हा रेश टू असेल कायम काय वापरायची, लॉगची प्रॉपर्टी. सगळ्यात आधी काय केलं, टेकिंग लॉग्स ऑन बोथ साइड. मग लॉगच्या प्रॉपर्टी वापरल्या आणि मग पुढे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतला. क्लिअर मित्रांनो? काही डाऊट? समजलंय? ओके, क्लिअर. हा बघा मित्रांनो, इथं सेम काय, आता इथं बघा, याला काय लॉगला आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह याचा घेऊ शकतो का, कारण बेस टू पण आहे. मग मित्रांनो कायम लॉगला जेव्हा रिड्यूस करतो आपण तेव्हा एक्सपोनेन्शियल घेतो. काय घेतो, लॉगचं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करतो मित्रांनो. बघा कसं, लॉग ऑफ बी टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. ओके, बी काय एक्स क्यूब मायनस वाय क्यूब आपण एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. ए काय बेस 10 आणि एक्स काय 2. याला जेव्हा एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करतो मित्रांनो, काय हा फक्त इथं बी जसं तसं राहतो. हे जो बेस हे असतं मित्रांनो बेसला, त्याला हा रेश टू जातो. त्याला काय हा रेश टू जातो. म्हणजे जेव्हा एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करतो बी इज इक्वल टू ए रेश टू एक्स. तसंच इथं पण आपल्याला वापरायचंय. बघा क्वेश्चन परत लिहून घेऊया. लॉग बेस 10 याला असं का करतोय मित्रांनो, कारण आपण याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेऊ शकत, सिम्प्लिफाय नाही करू शकत. म्हणून याला कायम काय केलं आपण, काय करतो एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ओके, क्लिअर. मग काय बी देअर फोर एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केल्यानंतर बी काय इथं मित्रांनो एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू, बघा ए रेश टू एक्स. ए काय इथं 10 आणि एक्स काय 2. 10 रेश टू 2, 10 रेश टू 2 किती 100. ओके, क्लिअर. मग इथं काय वापरलंय ते लिहून टाकायचं. ओके, काय ही प्रॉपर्टी इथे लिहून टाकायचं. इफ log b to the base a is equal to x, therefore b is equal to a raised to x. काय वापरलं इथं ते लिहून टाकायचं. ओके, क्लिअर मित्रांनो. एवढं 0 पासून कोणीच सांगत नाही. क्लिअर. ओके, मग मित्रांनो हा इकडे येताना काय होईल, मल्टिप्लाय होईल. therefore x cube minus y cube is equal to काय 100 into x cube 100 x cube प्लस 100 into y cube 100 y cube. ओके, x ची टर्म एका साईडला घ्या, डेरिव्हेटिव्ह घ्यायला y ची टर्म एका साईडला घ्या. कायम लक्षात ठेवायचं, अशा दोन दोन टर्म असतील तेव्हा त्या सेम टर्म एका साईडला घेऊन घ्यायच्या. मग x ची एका साईडला, y ची एका साईडला. मग हा प्लस 100 x क्यूब इथे इकडे येताना काय होईल, मायनस एक्स क्यूब मायनस 100 x क्यूब. ओके, इज इक्वल टू मायनस वाय क्यूब इकडे येताना काय होईल, प्लस वाय क्यूब 100 वाय क्यूब प्लस वाय क्यूब. ओके मित्रांनो, हे काय एक्स क्यूब मधून 100 एक्स क्यूब गेले तर किती राहतील, मायनस 99 एक्स क्यूब. बरोबर आहे. आणि 100 प्लस 1 101 वाय क्यूब. ओके, मित्रांनो डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके मित्रांनो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय हा जो कॉन्स्टंट आहे मल्टिप्लाय असेल तेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचा, तो जसा तसा ठेवायचा. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. ओके, सेम इथं 101. वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर
आणि वायचा परत विथ रिस्पेक्ट टू dy बाय dx हे विसरायचं नाही मित्रांनो. क्लिअर. हा 3 3 सेम आहे, काय होऊन जाईल कॅन्सल. ओके क्लिअर. मग काय राहील फक्त -99x² इज इक्वल टू 101y² dy बाय dx. मग मित्रांनो dy बाय dx ला एका साईडला घ्या, मग हा इकडे येताना काय होऊन जाईल डिवाइड होऊन जाईल. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू काय येईल, हा इकडे येताना डिवाइड म्हणजेच काय -99 अपॉन 101x² अपॉन y² येईल मित्रांनो असं. तेच आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये पाहिजे होतं बघा. हेन्स प्रूव्ड. दिसायला अवघड आहे पण सोडवायला काय मित्रांनो सोपा होता. ओके. हा कधी विचारला होता लिहून देऊ का, कधी विचारला होता बघा, मार्च 15. ओके. सर्व PYQ घेतोय मित्रांनो आपण इथं, सोडून देतोय तुम्हाला जेणेकरून काय त्याच बेस पॅटर्न वरती क्वेश्चन येतात PYQ वरती. ओके क्लिअर. काही डाऊट. इझी होतं मित्रांनो, चेक करा. समजलंय सगळ्यांना. सगळ्यात आधी आपण काय केलं, लॉगचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह इथं बघा बेस 10 ना डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ नाही शकत, म्हणून याला आधी सिम्प्लिफाय केलं, लॉगचं एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केलं प्रॉपर्टी वापरून. ओके क्लिअर. मग हा इकडे येताना मल्टिप्लाय होईल, x ची टर्म एका साईडला y ची टर्म एका साईडला, आणि मग नंतर काय घेतलं मित्रांनो डिफरन्शिएट केलं, डेरिव्हेटिव्ह घेतला. ओके इझी होतं मित्रांनो. काही डाऊट. समजलंय. सोपं असतं मित्रांनो, फक्त काय आपल्याला काय प्रॅक्टिसची गरज आहे. काय कशाची, प्रॅक्टिसची. जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं काय तुम्हाला सोडवायला काय मित्रांनो सोपं आहे. ओके जायचं पुढे. हा अजून एक क्वेश्चन आहे बघा रेस 2 वाला. रेस 2 असेल हा कधी, हा 2 वेळेस विचारलाय मित्रांनो, मार्च 16 आणि 19. ओके मार्च 16 आणि 19 कायम रेस 2 असेल कायम लॉग घेऊन टाकायचा. ओके y इज इक्वल टू x रेस टू x टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. हे कायम लक्षात ठेवाय, रेस टू असेल कायम लॉग घ्या, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ओके देअरफॉर लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेस टू x. याला लॉगची प्रॉपर्टी सिम्प्लिफाय करून घ्या. देअरफॉर लॉग ऑफ y लॉग ऑफ m रेस टू n काय असतो, n लॉग ऑफ m. ओके इथं काय वापरली ती लिहून टाकायचं वाटल्यास, लॉग ऑफ m रेस टू n इज इक्वल टू n लॉग ऑफ m. आपण हे जी प्रॉपर्टी वापरली ती लिहिली ना, चेक करणाऱ्याला वाटतं की नाही याला डिटेल मध्ये माहिती. ओके मित्रांनो. आता काय डेरिव्हेटिव्ह सोपवून गेला. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर काय येईल मग, लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y dy बाय dx. ओके क्लिअर. इज इक्वल टू इथं काय रे u इंटू v, इथं 2 फंक्शन आहे मित्रांनो, मग काय u इंटू v रूल वापरायला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग काय डेरिव्हेटिव्ह ऑफ u बाय v रूल काय. ओके u इंटू v रूल काय मित्रांनो सांगा बघा, इथे लिहून देतो d बाय dx ऑफ u इंटू v काय रे, u इंटू v काय करतो आपण जेव्हा मल्टिप्लाय असेल 2 फंक्शन असेल तर काय करतो मित्रांनो, पहिला जसा जसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके प्लस दुसरा जसा जसा आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. कायम लक्षात ठेवा u इंटू v रूल पहिला जसा जसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जसा जसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आणि मित्रांनो काय d बाय dx ऑफ u बाय v कसं लक्षात ठेवायचं दोघांना बघा. इथं काय आधी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो, तसं इथं आधी पहिल्याचा, म्हणजे दुसरा जसा जसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. जेव्हा इंटू असेल तेव्हा मध्ये प्लस आहे, जेव्हा डिवाइड असेल मध्ये मायनस आहे. आता पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला ना, मग काय करायचं आता दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे पहिल्याला जसं जसं लिहावं लागेल u dv बाय dx अपॉन जो डिनॉमिनेटरला आहे त्याचं काय करायचं स्क्वेअर करायचं. काय करायचं स्क्वेअर. ओके हा u बाय v रूल झाला. दुसरा हे बघा कसं लक्षात ठेवायचं, इंटूला काय आधी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिला जसा जसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा जसा जसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. मी इथं आधी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह ना, तर डिव्हिजन मध्ये काय आधी पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, मग
दुसरा जसा जसा, दुसरा म्हणजे काय डिनॉमिनेटर वाला, दुसरा जसा जसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू मध्ये प्लस येतं, डिव्हिजन मध्ये काय मायनस, असं रिलेट करायचं, कायमस्वरूपी लक्षात राहतं. आता पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं, मग आता दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि अपॉन डिवाइड बाय जो डिनॉमिनेटरला आहे त्याचा काय करायचं, स्क्वेअर करायचा. मग इथं सेम u इंटू व्ही रूल काय येईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 अपॉन वाय डिवाइड बाय एक्स. इथं u इंटू व्ही रूल काय येईल बघा, पहिला जसा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस दुसरा जसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिला कोण आहे एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स तो 1च राहणार आहे. ओके क्लिअर. मग तो 1 पण लिहिणं गरजेचं, इंटू 1. ओके क्लिअर. जे वापरले ते इथं हा डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही रूल इथं लिहून टाकायचं. मग काय वापरलं आपण, ओके ते हा इथं लिहून टाकायचं. ओके क्लिअर मित्रांनो. ओके स्टेप बाय स्टेप सांगतोय सर्व. मग याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल मित्रांनो, 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा एक्स काय होऊन जाईल कॅन्सल, 1 प्लस 1 इंटू लॉग एक्स लॉग एक्स. ओके आपल्याला डीवाय बाय डी एक्स काढायचं, तर हा वाय डिवाइड इकडे त्यांना काय होईल मल्टिप्लाय, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू y इंटू 1 प्लस लॉग एक्स. ओके क्लिअर. आणि मित्रांनो इथं बघा हे एक्सच्या टर्म मध्ये आहे ना फंक्शन, मग या y ला आपल्याला माहिती आहे y का इथं एक्स इन टर्म्स ऑफ एक्स रेस टू एक्स क्वेश्चन मध्ये गिव्हन आहे y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. मग ते शेवटी सबस्टिट्यूट करायला विसरू नका, y ची व्हॅल्यू टाकून द्या, काय आहे एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. ओके हे झालं तुमचं फायनल आन्सर. कारण मित्रांनो इथं एक्स इन टर्म्स ऑफ एक्स होतं, म्हणून या वायला काय केलं इन टर्म्स ऑफ एक्स सबस्टिट्यूट करून दिलं. गिवन इथे लिहायचं y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स गिवन. ओके हे लिहून टाकायचं वाटल्यास. क्लिअर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. 2 वेळेस विचारलाय मित्रांनो. क्लिअर, इझी समजलंय मित्रांनो. जर पूर्ण समजलं असेल तर नक्की कमेंट मध्ये कळवा. तुमचे कमेंट मला काय अजून प्रोत्साहित करतात नवीन क्वेश्चन घेऊन यायला. तर मित्रांनो लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. ओके तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण बघा आपली क्रॅश कोर्सचे बॅच ऑनलाईन बॅचच्या मित्रांनो एन्क्वायरी सुरू झालाय, ऑफलाईन प्लस ऑनलाईन. ज्यांना ऑफलाईन जमणार नसेल तर मित्रांनो बाहेर लाख फीस भरण्यापेक्षा इथं आपण काय फक्त खूप कमी प्रमाणात फीस घेऊन आपण तुमचं पूर्ण डिटेल मध्ये क्रॅश कोर्सची मित्रांनो तयारी करून घेणार आहोत. म्हणून ज्यांना क्रॅश कोर्स बद्दल माहिती घ्यायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, त्या नंबरवरती मित्रांनो कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो थांबूया इथे आपण. थँक्यू सो मच.